बँक ऑफ महाराष्ट्रासमोर मागील 3 दिवसापासून सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित. कर्ज घेतले नसताना सुद्धा जुन्या कागदपत्राचा दुरुपयोग करून आटपाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्राने आटपाडीतील 6 शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर 26 सप्टेंबर रोजी जप्ती आदेश मिळवला होता. या अन्यायाविरुद्ध मागील 3 दिवसापासून शहाजी जाधव, सुधाकर सागर, मुरलीधर पाटील या शेतकऱ्यांनी आटपाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेसमोर मागील 3 दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सावित्री कॉटन मिलनं पूर्वी कर्ज घेतली होती, ते आम्ही पूर्ण फेडलेले आहे ते. आणि नंतर कर्ज घेतलेलं आहे 2017ला. त्याच्याशी ह्या कर्जाशी आणि आम्ही तिघंजण उपोषणाला बसलो. काही संबंध नाही, आमचं मॉर्गेज नाही, आमचं कुठं स्टॅम्प नाही, सह्या नाही, आमच्या उतार्यावर बोजा नाही. तरी बँकेनं आम्हाला पोझिशन लेटर काढल्यामुळे आम्ही त्या बँकेच्या विरोधात इथं उपोषण धरलेले होते. आणि आमची त्यांनी आत्ता पत्र दखल घेतले नाही. आम्ही जाऊन ऑफिसमध्ये विचारले महाराष्ट्र बँकेत, ते म्हणते जोलनशी संपर्क साधा, आम्हाला काही इथं बोलू नका. तरी आम्हाला न्याय मिळावं म्हणून आम्ही आटपाडीत त्या बँकेवर तहसीलदार, पोलीस स्टेशनला निवेदन देऊन उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आमची योग्य त्यांनी चौकशी करावी. आमच्यावर जरी बोजा असेल, मॉर्गेज असेल, तर आम्हाला काही त्याची अडचण नाही, कारण आमच्यावर काय नसताना नाहक त्रास आम्हाला देऊ नये एवढीच आमची त्यांची अपेक्षा आहे. आणि आम्हाला ह्यातून त्यांनी मोकळे करावे. आज तहसीलदार प्रांत यांनी जप्ती आदेश लागू करताना कायदा सुव्यवस्था आढावा घेऊन वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार 1 महिना जप्ती आदेश तहकूब केला असल्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं आहे. भारताच्या पाठी साहेब कार्यकर्ते होते. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बँकेने ERPने आपल्याला 15 दिवसाची स्टे दिला. 15 दिवसाची अजून स्टे दिला आहे असं तात्याची चर्चेत सांगितलं. ऑर्डर आता येईल, अजून मिळाली नाही तर येईल. आणि काही लॉ अँड ऑर्डर कायदेशीर स्थितीचाही प्रश्न आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता यांना 30 दिवसाची मुदत देत आहे. 30 दिवसानंतर आपण त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चेला बसूया. करते तहसीलदार आणि सगळ्यांची बैठक होऊन आज तहसीलदारने आपल्याला शब्द दिला आहे की 1 महिन्याची त्यांनी मुदत दिल्या. त्या महिन्याच्या मुदतीत आपण कोर्टात जाऊन त्याचा स्टे ऑर्डर आणायची आणि चुकीचं कशा पद्धतीने बँक करत्या ते आपण यांना प्रशासनाला दाखवून द्यायचं आहे. तर आज आम्हाला या उपोषणाला लोकाधिकारचे योगेश वाघमारे साहेब, परत आमचे आटपाडीचे ज्येष्ठ नेते आनंदराव बापू पाटील, आमचे नेते अरुण भाऊ वाघमारे, भारत पाटील आणि त्यानंतर सभापती पुजारी साहेब आणि वाघमारे साहेबांसकट आलेले त्यांचे टोकंडे साहेब आणि RBIचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आणि सर्वच भारतावर प्रेम करणारे आणि त्या आंदोलनाला म्हणजे चुकीच्या पद्धतीला विरोध करणारे सगळ्यांनी जे आमच्यावर प्रेम लावलं आणि इथं उपोषणाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सगळ्यांचं आमच्या कंपनीच्या वतीनं आणि आमच्या वैयक्तिक ग्रुपच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. त्याने आपल्यावर अन्याय झाला आहे, त्यासाठी त्याने आज इथं आटपाडीचं उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाला आज आम्हाला यश मिळालेलं आहे. प्रांत असतील, तहसीलदार असतील, PA असतील किंवा आपले पाटील साहेब असतील, यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही तिथं चर्चा केली की बाबा त्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि आम्हाला थोडीशी मुदत मिळावी म्हणून त्यांनी आपल्याला 1 महिन्याची मुदत दिल्या आणि आज आपल्या उपोषणाला एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला यश मिळालेलं आहे. एका बाजूला शेतकरी कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं नसल्याचं सांगत आहेत, मात्र याबाबत बँकेच्या वसुली अधिकारी, शाखा अधिकारी यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता हे महाशय या बाबतीमध्ये कोणतीही माहिती देण्यास तयार नाही. शिवाय यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नावसुद्धा सांगायला तयार नाहीत. यांच्या कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बोर्डावरती नंबर लावले आहेत, मात्र त्यातील कोणताही नंबर चालत नाही. सदरची बँक ही राष्ट्रीयकृत आहे, परंतु या बँकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं वर्तन खाजगी सावकारासारखं आहे. बँकेच्या या जबाबदार लोकांवरती कारवाई होईल का, असा सवाल सामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे. बँकेचा वर्तन तर पूर्ण हेच म्हणजे बेफिकीर आहे. काय बँकेत गेलं तर काय आम्हाला उत्तर देत नाहीत. आम्हाला विचारतात, आम्ही विचारलं तर म्हणते जावा झोलून ऑफिसला. झोलून ऑफिसला